गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द मॅथ्स. मॅथ्समध्ये ना बेटा आज आपण कन्सेप्ट सम, पुन्हा कन्सेप्ट आणि सम असं घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आजचा पहिला कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे आहे ऑर्थोगोनल अँड नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? ऑर्थोगोनल अँड नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल ऑर्थोगोनल अँड नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स अँड नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो, नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो? सगळ्यात पहिल्यांदा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो बेटा माहिती का? जेव्हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो बेटा माहिती का? जेव्हा सपोज मॅट्रिक्स ए दिलेला आहे, सपोज एखादा मॅट्रिक्स ए, ठीक आहे, आणि त्याचा मी ट्रान्सपोज घेतला, ए ट्रान्सपोज इंटू द एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू आय आलं, तर तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतो. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी येतो बेटा? ए इंटू एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू आय आलं, ए इंटू एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू आय आलं, तर तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. मग नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो? नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी येईल बेटा? याच्या ऑपोजिट. नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी येईल? याच्या ऑपोजिट. जेव्हा ए इंटू द एचा ट्रान्सपोज इज नॉट इक्वल टू द आय असेल, तेव्हा तो कुठला असेल बेटा? नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. जे इज इक्वल टू आय, आय म्हणजे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आय म्हणजे कुठला मॅट्रिक्स आहे बेटा? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. जर इज इक्वल टू आय आलं तर तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. जर नॉट इक्वल टू आय आलं तर तो नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी असतो? जेव्हा ए इंटू एचा ट्रान्सपोज घेतला, इज इक्वल टू आय आलं तर तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, आणि नॉट इज इक्वल टू आय आलं तर तो नॉन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. सिम्पल लॉजिक आहे. आय म्हणजे काय बेटा? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आय म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. नोट म्हणून हे लिहून घ्या किंवा कन्सेप्ट म्हणून हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट म्हणून हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट म्हणून हे लिहून घ्या. ओके. आता क्वेश्चन घ्यायचा बेटा. शो दॅट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, शो दॅट द मॅट्रिक्स, क्वेश्चन घ्यायचा बेटा. शो दॅट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, शो दॅट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1/3 मॅट्रिसेस ऑफ, मॅट्रिक्स ऑफ -1 2 2, त्याच्यानंतर 2 -1 2, आणि अजून एक 2 2 -1, 2 2 -1. शो द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, दिस इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, इज ऑर्थोगोनल, इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. हा जो मॅट्रिक्स आहे तुम्हाला काय दाखवायचा आहे बेटा? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे असं दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी मला ए इंटू एचा डॅश काढावा लागतो. जर ए इंटू एचा डॅश इज इक्वल टू आय आलं तर ऑर्थोगोनल, ए इंटू एचा डॅश इज इक्वल टू नॉट आय आलं तर नॉन ऑर्थोगोनल. ठीक आहे. मग पहिले तर ए मॅट्रिक्स दिलेला आहे तो लिहून घेऊ. ए इज इक्वल टू किती दिलं बेटा? 1/3 मॅट्रिक्स ऑफ -1 2 2, 2 -1 2, 2 2 -1. याच्याच बाजूला ना बेटा मी ए डॅश काढतो. ए डॅश काढताना हा 1/3 जसाच्या तसा, त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही बेटा. फक्त डॅश काढताना रोचे कॉलम होतात, कॉलमचे रो होतात, एवढं लक्षात ठेवा. मग रोचे कॉलम हा -1, त्याच्यानंतर 2 आणि 2, -1 रो झाला तो कॉलम झाला. मग 2 -1 2 आणि 2 2 -1. ठीक आहे. म्हणजे पहा, ए आणि एचा डॅश केलं बेटा. रोचे कॉलम केले, रो होता कॉलम झाला, रो होता कॉलम झाला, रो होता कॉलम झाला. ठीक आहे. मग आता नाव ए इंटू द एचा डॅश, ए इंटू द एचा डॅश विच इज इक्वल टू 1/3 मॅट्रिक्स ऑफ -1 2 2, 2 -1 2, 2 2 -1. ठीक आहे. त्याला गुणिले पुन्हा 1/3 मॅट्रिक्स ऑफ, 1/3 मॅट्रिक्स ऑफ -1 2 2, 2 -1 2, 2 2 -1. ओके. 1 इंटू 1 पहिले लिहितो 1, आणि आपण 3 इंटू 3 काय झालं बेटा? 9. ठीक आहे. म्हणजे पहा, जे स्केलर होते ते मल्टिप्लाय करून घेतले, जे स्केलर होते ते मल्टिप्लाय करून घेतले. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बाकी आहे. मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय होताना काय काय मल्टिप्लाय होईल? -1 2 2, 2 -1 2, 2 2 -1. ठीक आहे. त्याला मल्टिप्लाइड बाय हा घेतला मॅट्रिक्स. आता इकडचा मॅट्रिक्स -1 2 2,
2 मायनस 1 2 2 2 मायनस 1. चलो आता इथे मला मल्टिप्लिकेशन चालू करायचं आहे. ए इंटू द एचा डॅश विच इज इक्वल टू 1/9 पहिले तसंच. ठीक आहे. चलो -1 इंटू -1 किती बेटा +1 प्लस 2 2 जा 4 प्लस पुन्हा 2 2 जा 4. ठीक आहे. कळालं बेटा. मायनस मायनस प्लस झालं. 2 2 जा 4 1 1 जा 1 झालं. 2 2 जा 4 2 2 जा 4 पुन्हा -1 इंटू 2 -2 प्लस पुन्हा प्लस मायनस 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 पुन्हा 2 राईट. मायनस प्लस प्लस मायनस मायनस 2 1 जा 2 पुन्हा 2 2 जा 4 प्लस किती आलं पुन्हा 4. पुन्हा मग आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालं फर्स्ट रो सेकंड कॉलम झालं फर्स्ट रो थर्ड कॉलम मायनस प्लस पुन्हा इथे -2 2 2 जा 4 प्लस 4 पुन्हा प्लस प्लस मायनस मायनस -2. ओके. पुढे आता पुन्हा प्लस मायनस मायनस 2 1 जा 2 प्लस पुन्हा मायनस प्लस पुन्हा मायनस हा -2 1 इंटू द 2 2 त्याच्यानंतर 2 2 जा +4 +4. ओके. पुन्हा 2 2 जा 4 प्लस पुन्हा प्लस मायनस मायनस प्लस 1 1 जा 1 पुन्हा 2 2 जा 4. ओके. पुढे आता ह्या याला 2 2 जा 4 प्लस पुन्हा मायनस प्लस -2. ओके. पुन्हा प्लस पुन्हा प्लस मायनस -2 सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. आता खालचं प्लस मायनस -2 प्लस पुन्हा 2 2 जा 4 प्लस पुन्हा मायनस प्लस -2. ठीक आहे. पुढे आता 2 2 जा 4 प्लस प्लस मायनस -2. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा मायनस प्लस -2 पुन्हा किती आलं -2. पुन्हा 2 2 जा 4 प्लस पुन्हा 2 2 जा 4 प्लस पुन्हा मायनस मायनस +1. ठीक आहे. चौकोन डब्बा कंप्लीट विच इज इक्वल टू 1/9 ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 + 4 8 + 1 9. इथे कॅल्क्युलेशन्स करा. -2 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -2 प्लस 4 -2 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -2 आणि +4 0. राईट. 0 आलं. पुन्हा हा पण बेटा -2 -4 आणि +4 0 हा पुन्हा 0 होऊन जाईल. हे पण 0 होईल. ठीक आहे. इथे 9 येईल. ठीक आहे. हे पण 0 होऊन जाईल बेटा. पुन्हा याचं पण कॅल्क्युलेशन केलं तर 0 याचं पण कॅल्क्युलेशन केलं तर 0 याचं कॅल्क्युलेशन केलं तर 9. बरं. आता तो 1/9 आतमध्ये काय होऊन जाईल बेटा सगळ्याला मल्टिप्लाय म्हणजे हा काय होऊन जाईल 9 9 काय झाला कॅन्सल. याचा आन्सर किती आलं 1. 0 गुणिले कुठलीही संख्या 0च. 0 गुणिले कुठलीही संख्या 0च. 0 गुणिले कुठलीही संख्या 0च. पुन्हा याचं उत्तर 1. 0 गुणिले कुठलीही संख्या 0च. 0 गुणिले कुठलीही संख्या 0 0 आणि पुन्हा इथे 1. म्हणजेच काय बेटा ए इंटू द एचा ट्रान्सपोज ॲज विच इज इक्वल टू याला आय लिहिता येईल बेटा आय विच इज इक्वल टू आय ॲज ए इंटू द एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. therefore matrix A is orthogonal matrix. Therefore matrix A is orthogonal matrix. Therefore matrix A is कुठलं मॅट्रिक्स बेटा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. कळालं बेटा. मला काय सांगायचं होतं की ए जो होता तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे ते प्रूव्ह करा. इथे प्रूव्ह केलं. कसं काय प्रूव्ह केलं. ए इंटू एचा डॅश माझं इज इक्वल टू आय आलं म्हणून तो ऑटोमॅटिकली कुठला मॅट्रिक्स झाला बेटा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स झाला. ऑटोमॅटिकली तो कुठला मॅट्रिक्स झाला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स झालेला आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा कन्सेप्ट आहे बेटा पुढचा एक नवीन कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तो म्हणजे आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कुठला बेटा सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स
and skew symmetric matrix and skew symmetric matrix. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय असतं सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स? सपोज एखादा मॅट्रिक्स ए दिलेला आहे, ठीक आहे, हा कॉम्बिनेशन मध्ये असतं. ए इज इक्वल टू किती असतं बेटा माहिती का? बी प्लस सी. ए इज इक्वल टू किती असतं? बी प्लस सी. वेअर बी इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये ए प्लस ए चा डॅश. where b is equal to b ची किंमत किती असते? 1/2 a plus a चा डॅश, which is nothing but the symmetric matrix. which is nothing but the symmetric matrix. यालाच काय म्हणतात बेटा? सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळालं? तेच c is equal to मला काय लिहिता येतं? 1/2 a minus a चा डॅश, which is nothing but the skew symmetric matrix. which is nothing but the स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. यालाच काय म्हणतात बेटा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळालं? म्हणजे ए इज इक्वल टू आपण बी प्लस सी या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. वेअर बी इज इक्वल टू 1/2 ए प्लस ए चा डॅश, त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात. सी इज इक्वल टू 1/2 ए मायनस ए चा डॅश, त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात. लक्षात आलं? सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा कन्सेप्ट कळाला. सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा कन्सेप्ट कळाला बेटा. ठीक आहे, चलो घ्या लिहून. आधी एवढी नोट मधून लिहून घ्या, मग आपल्याला पुढचं बघायचं आहे. ठीक आहे, बरं एक कन्सेप्ट सांगायचा होऊन गेला. सिमेट्रिक मॅट्रिक्स किंवा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना, हा फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. कंपल्सरी कुठला असतो बेटा? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे 2x2चा असेल किंवा 3x3चा असेल, म्हणजे रो आणि कॉलमची संख्या सेम, त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आठवतं बेटा? जेव्हा रो आणि कॉलमची संख्या सेम असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. मग 2x2चा असू शकतो किंवा 3x3चा असू शकतो. कळालं बच्चा? चलो नोट लिहून घ्या. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल लिहून. क्वेश्चन घ्यायचा आहे. एक्सप्रेस द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू एक्सप्रेस द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू एक्सप्रेस द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू express the matrix A is equal to matrix of -1 7 1 2 3 4 आणि 5 0 5. Express the matrix A is equal to -1 7 1 2 3 4 5 0 5 as a sum of symmetric and skew symmetric matrix. As a sum of symmetric and skew symmetric matrix. As a sum of symmetric and skew symmetric matrix. लक्ष इकडे. A is equal to काय येतो? B plus C असतो, माहितीये? व where B is equal to symmetric matrix which is equal to 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये A plus A चा डॅश. yes, which is nothing but the symmetric matrix. मी फॉर्म्युला लिहितोय बेटा, बाकी काही करत नाहीये. which is nothing but the symmetric matrix. ओके, आणि C इज इक्वल टू काय असतो? 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये A मायनस A चा डॅश, विच इज नथिंग बट द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. विच इज नथिंग बट द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. विच इज नथिंग बट द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, माझ्याकडे बेटा ए मॅट्रिक्स आहे. इथूनच सपोज चालू केलं. ए आहे, मग मी काय करेल बेटा? इथे वाटलं असतं ए पुन्हा लिहून घेतो. ए मॅट्रिक्स माझा काय बेटा? -1 7 1 2 3 4 आणि 5 0 5. हा ए मॅट्रिक्स झाला. ठीक आहे, मग इथे आपल्याला ए चा ट्रान्सपोज पण लागतो बेटा. फॉर्म्युला पहा, 1/2 ए प्लस ए चा डॅश 1/2 ए मायनस ए चा डॅश, म्हणजे ए चा डॅश पाहिजेलच आहे. मग -1 7 1 रोजचं कॉलम झालं. 2 3 4 आणि 5 0 5. ओके, हे काय झालं बेटा? ए चा डॅश. आता पहिले बी च्या मागे लागू. पहिले बी इज इक्वल टू किती आहे बेटा? 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये ए प्लस ए चा डॅश. ओके, विच इज इक्वल टू 1/2 कर्ली ब्रॅकेट टाकतो, मग मॅट्रिक्स उघडतो. किती आहे? -1 7 1 2 3 4 2 3 4 आणि 5 0 5 5 0
5. ए मॅट्रिक्स लिहिला प्लस प्लस ए डॅश लिहायचा आहे आता. ए डॅश -1 2 5 त्याच्यानंतर 7 3 0 आणि सगळ्यात शेवटी 1 4 5. चौकन डब्बा कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू पुन्हा 1/2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा चौकन डब्याच्या आतमध्ये ॲडिशन करा. -1 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 -1 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 7 + 2 7 + 2 7 + 2 1 + 5 1 + 5 2 + 7 2 + 7 पुढे 3 + 3 पुढे 4 + 0 4 + 0 पुढे 5 + 1 त्याच्यानंतर 0 + 4 आणि पुन्हा 5 + 5. चौकन डब्बा कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू 1/2. आता कर्ली ब्रॅकेट काढून टाकतो. -1 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 -2 7 + 2 9 5 + 1 6 7 + 2 9 3 + 3 6 4 + 0 4 5 + 1 6 0 + 4 4 5 + 5 10. ठीक आहे. ही कोणाची किंमत झाली? बी, विच इज नथिंग बट द सिमेट्रिक मॅट्रिक्स. हाच म्हणजे काय झालं बेटा माझा? सिमेट्रिक मॅट्रिक्स. हाच म्हणजे काय झाला? सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता काय काढायचा? सी म्हणजे काय? तुमचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे सी. मग सी इज इक्वल टू किती येतो? 1/2 ए मायनस ए चा डॅश. ए मायनस ए चा डॅश पुन्हा 1/2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये ए ची काय किंमत आहे? -1 7 1 2 3 4 आणि 5 0 5. ओके. पुढे मायनस पुन्हा ए चा डॅश किती बेटा? -1 2 5 पुढे 7 3 0 आणि 1 4 5. चौकन डबा कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू पुन्हा 1/2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता चौकन डब्याच्या आतमध्ये -1 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 -1 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 7 - 2 1 - 5. ठीक आहे. 2 - 7 2 - 7 3 - 3 4 - 0. ओके. त्याच्यानंतर 5 - 1 0 - 4 आणि 5 - 5. चौकन डब्बा कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू पुन्हा 1/2. आता डायरेक्ट मॅट्रिक्स कॅल्सियममध्ये सोडवतो. -1 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 0. ओके. 7 - 2 5 पुढे 1 - 5 -4 1 - 5 किती आलं बेटा? -4 2 - 7 किती येईल? -5. ओके. पुढे 3 - 3 0 4 - 0 4 पुढे 5 - 1 4 त्याच्यानंतर 0 - 4 -4 आणि 5 - 5 0. हा काय झाला? सी म्हणजेच काय माझा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. मग देअरफॉर ए इज इक्वल टू किती येतं? बी प्लस सी. मग ए इज इक्वल टू बी ची किंमत किती आहे? 1/2 मॅट्रिक्स ऑफ किती? -2 9 6 9 6 4. ओके. त्याच्यानंतर 6 4 आणि 10 6 4 आणि 10. ओके. त्याच्यानंतर प्लस पुन्हा 1/2 मॅट्रिक्स ऑफ किती बेटा? 0 5 -4 -5 0 4 आणि 4 -4 आणि 0. ठीक आहे. याला काय लिहिता येईल मला इथे वाटलंच तर? याला लिहिता येईल सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि याला काय लिहिता येईल बेटा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याला काय लिहिता येईल? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळालं बेटा? ऍडिशन केली कोणाकोणाची? सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस कुठला आला बेटा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. 2 टिपिकल सम, अत्यंत टिपिकल सम बेटा. दोघी गणित अत्यंत टिपिकल होते. दोघी गणित अत्यंत टिपिकल होते बेटा. कळालंय?
फाईन. आजचे दोघी गणित ऑर्थोगोनलचं पण एक टिपिकल होतं आणि हे पण सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचं गणित पण टिपिकल होतं बेटा. कळालंय? चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे बेटा तुमचा अर्धा मॅट्रिसेस चॅप्टर संपलेला आहे. आता थोडासा कन्सेप्ट फक्त बाकी आहे. ठीक आहे, अर्ध्याच्या वर जवळजवळ संपलेला असं समजून घ्या. अर्ध्याच्या वर मॅट्रिसेस चॅप्टर तुमचा संपलेला आहे. पुढचा एक महत्त्वाचा फंडा आहे कोफॅक्टर, इनवर्स, ठीक आहे, आणि ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. कोफॅक्टर, ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आणि अजून एक इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ते कन्सेप्ट उद्या बघायचे. खूप IMP फंड आहेत बेटा ते आपण उद्या बघू. ओके बच्चालो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.